या ज्ञानाची आम्हाला गरज नाही. आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत स्वतः. आणि शिवाजी ने ये किया, शिवाजी ने वो किया, शिवाजी को ये है, शिवाजी को, ही भाषा तुमची जीभ धजावते कशी महाराजांना अरेतुरे करायला. काय करतायत देवेंद्र फडणवीस? हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा. मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे या राज्यात शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल. इतरांवर करता ना तुम्ही. देशाच्या गृहमंत्र्यांना, गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी करावा आणि आम्ही सहन करू? कुठे आहेत ते एसएनसीवाले? एसएनसी पक्षाचे लोक कुठे आहेत? फालतू नकली हिंदुत्ववाले. शिवाजीने हे केलं. मग ही मुभा सगळ्यांना आहे का? इतरांना तुम्ही प्रश्न विचारता ना. डरपोक लोक आहेत ते. आणि यांचं छत्रपती प्रेम हे ढोंगी आहे. संभाजी महाराजांना देखील आमंत्रण का नाही हो? त्या ठिकाणी संधी देखील डावलण्यात आली आहे अजितदादांना. मला त्याच्याविषयी काय मला म्हणायचं नाहीये. पण जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक कार्यक्रम रायगडावर करताय, तर मग सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या छत्रपतींच्या आहेत. मग दोन्ही गाद्यांच्या वंशजांना, सध्याच्या छत्रपतींना तुम्ही निमंत्रण द्यायला पाहिजे. उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षामध्ये आहेत म्हणून त्यांना बोलवायचं. छत्रपती शिवाजी महाराज भाजपात नव्हते. आणि तुम्ही छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रित केलेलं नाहीये, बरोबर ना? छत्रपती शाहू महाराजांना आमंत्रण तुम्ही दिलं नाही. तुम्ही कोल्हापूरचे छत्रपती संभाजी राजांना आमंत्रण दिलं नाही. तुम्ही कोल्हापूरच्या गादीला निमंत्रण दिलं नाही. फक्त जे महाराज वंशज भाजपची हाजी करतायत तुम्ही त्यांना निमंत्रण दिलं. छत्रपतींचा आत्मा त्या समाधीतून तळमळत असेल. हे अमित शहांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं राजकारण पाहून जे तुमच्या पक्षात गेले त्यांना तुम्ही बोलवता. काय संबंध आहे? तुम्ही शाहू महाराजांना सन्मानानं बोलवायला पाहिजे होतं कालच्या कार्यक्रमाला. तुम्ही छत्रपती संभाजी आहेत आमचे, त्यांना सन्मानानं बोलवायला हवं होतं. तर त्यांनी त्यासाठी तुमच्या पक्षात प्रवेश केला पाहिजे का? हे कोणतं धोरण आहे तुमचं इतिहास आणि या राज्यासंदर्भात? फाइल संदर्भात देखील फाइल पास होत नाही म्हणून तक्रार केली होती कुठेतरी. रायगढ़ में देश के गृह मंत्री आए थे, उन्होंने जो औरंगजेब की जो कब्र है उसके बदले उन्होंने औरंगजेब का समाधि. बात ऐसी है कि 3 महीने से ये लोगों ने महाराष्ट्र में औरंगजेब की कब्र उखाड़ने का कार्यक्रम हाथ में लिया था. उखाड़ ही देंगे, रखेंगे नहीं. हम कहा कि ये महाराष्ट्र के जो मराठा योद्धा है शिवाजी महाराज है, उनके युद्ध का एक जीती जागती मिसाल है कि जो महाराष्ट्र के ऊपर हमले करने को आए थे, हम उनकी कब्र यहाँ ही खोद दी है. लेकिन ऐसे कि हम अभी उखाड़ कर रख देंगे, किया तो कुछ नहीं. जिसे हम कब्र कहते हैं, उनको कल समाधि का, ये समाधि है, बोले आलमगीर की समाधि. तो भाई 3 महीने से आप ही देश में दंगे क्यों करवा रहे हो? अगर समाधि है तो, अगर समाधि है औरंगजेब की, आप कहते हो, तो 3 महीनों से दंगे कर रहे हो आप लोग. आप ही लोग हो ना दंगे करने वाले. महाराष्ट्र में सबसे ज्यादा गड़बड़ हुई है और दंगे करने वालों को तो पूरा समर्थन राज्य के गृह मंत्रालय और मुख्यमंत्री का रहा. समाधि है, ये छत्रपति शिवाजी महाराज का अपमान नहीं है. अगर ये